लिंगायत लिंगायत या वेब पेजच्या वतीने आयोजित आजच्या या व्याख्यानाचा विषय आहे महात्मा बसवण्णांची विचारपत्नी नीलांबिका. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकात एक थोर महान क्रांतिकारक होते आणि त्यांच्या क्रांतीचे परिणाम हे पूर्ण भारताच्या धर्मकारणावर झाले, राजकारणावर झाले, समाजकारणावर झाले. पुढच्या सर्व विचारवंतांनी महात्मा बसवण्णांच्या या विचारांचा वसा सांगितलेला आहे आणि तो वसा सांगताना आपल्या देशातल्या ज्या अनेक समस्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे जातीयता आणि त्या जातीयतेमध्ये अस्पृश्यता ही मोठी समस्या आहे. भारतासारख्या अनेक समस्या इतर देशातही आहेत, नाही असं नाही, पण अस्पृश्यतेसारखी जी समस्या आहे अतिशय घृणास्पद अशी ही प्रथा आहे आणि एक समस्या आहे ती फक्त भारतात आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न महात्मा बसवण्णांनी आपल्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत केला. अर्थात त्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलांबिका, गंगांबिका आणि त्यांची बहीण अक्कनागा या सगळ्यांचा शेवट झाला. सोबत अनेक शरण त्यात मारले गेले. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट झाली की विचारासाठी प्राणाचीही बाजी लावणारे लोक आपल्या देशात आहेत. हा एक संदेश मात्र जगात गेला. आज आपण पाहतो की जो विचार आपण स्वीकारलेला आहे त्या विचाराप्रती एकनिष्ठ राहणारे लोक फार कमी आढळतात. लहान लहान कारणांनी आपण शरणागती पत्करतो आणि आपल्या विचाराला मोठमाती देतो. पण बसवण्णा त्याला अपवाद होते. बसवण्णांची जी कल्याण क्रांती मानली गेली आहे ती रक्तरंजित क्रांती होती. विचारासाठी रक्त सांडणे हा अनुभव मोठ्या प्रमाणात त्या काळात लोकांनी घेतला. त्यापूर्वीही अनेक महामानवांच्या हत्या झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये. आपला देश सहिष्णू आहे असं आपण मानतो. आपल्या देशात समतेचा विचार खूप आधी मांडला गेला. भगवान गौतम बुद्धांनी तो मांडला आणि तो बुद्धांचाच वसा घेणारे बरेच महामानव आपल्या देशात होऊन गेले. त्यामध्ये बसवण्णांचं नाव घेतलं जातं. एखादी व्यक्ती जेव्हा अशा तऱ्हेने समाजातल्या वाईट प्रथा परंपरांच्या विरोधात वागते आणि त्यानुसार ती कार्य करते तेव्हा त्यांना साथ देणारी लोक फार कमी आढळतात आणि विशेषतः कुटुंबातल्या व्यक्तींना ते कठीण जातं. कारण एखादा महामानव किंवा क्रांतिकारक किती मोठा असला तरी तो आपल्या घरात निपुजून आहे. शेजारच्या घरात तो जन्माला यावा म्हणजे त्या महामानवाच्या विचाराचा आणि कार्याचा जो ताणतणाव निर्माण होतो कुटुंबातल्या व्यक्तींवर तो आपल्यावर येऊ नये असं लोक सहजपणे बोलताना आपल्याला दिसतात. महात्मा बसवण्णा यांची बहीण, त्यांच्या 2 पत्नी आणि त्यांचे सर्व अनुयायी हे मात्र याला अपवाद आहे आणि त्या सगळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि कोणत्याही प्रकारे माघार न घेता आपला विचार पुढे रेटत राहिले. तर त्यात नीलांबिकेचं नाव हे अग्रक्रमावर येते यासाठी कारण नीलांबिकाईने स्वतः बसवेश्वरांची विचारपत्नी म्हणून स्वतःला घोषित केलं. आता वचन साहित्यामध्ये जी मोलाची भर टाकली नीलांबिकेने आणि त्यामुळे एक भावविश्व, बसवण्णांचं भावविश्व आपल्यासमोर आलं. त्यामुळे तिचं एक महत्त्व आहेच. पण सोबतच जी पार्श्वभूमी नीलांबिकेला लाभली होती ती फार दिव्य होती. तो इतिहास उपलब्ध आहे त्यानुसार सिद्धरस आणि पद्मगंधी यांची ती मुलगी होती. आता हरिहर किंवा एक भीमदेवासारखे अनेकांनी ज्यांनी बसवचरित्र लिहिलं आहे, लिंगायतांची वचनांचाही संग्रह केला आहे, त्या लोकांनी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितलेली नाही. पण अभ्यासकांनी मात्र ते उलगडून दाखवले की एक मोठा वारसा त्यांना मिळाला होता. बिज्जल हे कलचुर्य वंशातले राजे, यांचे वडील पेरमाडी यांच्या दरबारात सिद्धरस हे मंत्री होते, फार मोठ्या पदावर होते. आणि जेव्हा पेरमाडी हे वृद्ध झाले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला बिज्जलाला सिद्धरसांकडे सोपवलं आणि म्हणाले की यांचा तुम्ही सांभाळ करा. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार
सिद्धरसांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना शिकवलं, मोठं केलं आणि राज्य करण्याच्या दृष्टीने योग्य असं बनवलं, असं शिक्षण दिलं. इतकी मोठी जबाबदारी पार पाडल्यावर बिज्जल हे राजे झाले आणि त्यांच्या दरबारामध्ये बसवण्णा हे प्रधान होते. फार मोठ्या पदावर होते, कोशाधिकारी होते, मंगळवेढ्याला होते आणि कल्याणीला सुद्धा होते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बिज्जल आणि बसवण्णांचे संबंध फार जिव्हाळ्याचे होते. त्यांचं काय नातं होतं याबद्दल अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे. काय नातं होतं तर बिज्जल तसे क्षत्रिय वर्णाचे मानले जातात आणि बसवण्णांना ब्राह्मण मानलेलं आहे अनेकांनी. आता ते ब्राह्मण होते की नाही हा वादाचा मुद्दा आहे, तिकडे काही मी वळणार नाही, पण आपण असं मानून चालू, जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते ब्राह्मण होते. आता ह्या दोन वर्णाच्या प्रकृती वेगळ्या आहे. ब्राह्मण वर्णामध्ये ज्ञान आणि अध्ययन अध्यापन याची एक मोठी महान परंपरा असते आणि क्षत्रियांमध्ये ही असतेच, नसते असं नाही, पण सोबतच शौर्य पराक्रम धाडसीपणा याला जास्त महत्त्व असतं. आता ही जी निलांबिका जिच्याबद्दल आपण चर्चा करतो आहे, जी स्वतःलाच बसवण्णांची विचारपत्नी म्हणून जाहीर करते, तिचं सगळं लहानपण हे बिज्जलांच्या सोबत गेलं. बिज्जल मोठा भाऊ, जणू काय तो मोठा भाऊच होता, कारण सिद्धरसांनी जबाबदारी सोपवली होती त्यांच्यावर की तो सांभाळ आणि तिला मोठं कर, शिकव. तर ती सगळी जबाबदारी पार पाडणाऱ्या बिज्जलाची मानलेली बहीण म्हणून निलंबाचा उल्लेख वचन साहित्यात येतो. तर अशा तऱ्हेने एक राज्यकारभार कसा सांभाळावा, शौर्य काय, पराक्रम काय, हा सगळा मोठा वारसा जिच्या पाठीशी होता. तिने बिज्जलाच्या दरबारामध्ये बसवण्णांना पाहिलं. त्यांचं ज्ञान, त्यांची ती मुत्सद्दीवृत्ती, त्यांचं सौंदर्य, त्यांचं देखणेपण, या सगळ्यांचा मोह तिला पडला आणि असा नवरा आपल्याला पाहिजे असं तिला वाटलं आणि ती तशी विनंती तिने बिज्जलाला केली. आता बिज्जलाची ती मानलेली बहीणच होती, जणू काय सख्या बहिणीसारखंच त्यांनी तिला वागवलं होतं. तेव्हा तिची इच्छा पूर्ण करणं एक भाऊ म्हणून त्याचं कर्तव्यच होतं. म्हणून त्यांनी बसवण्णांकडे विनंती केली की माझ्या बहिणीची इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करायचं. त्यानुसार मग बसवण्णांना पेच सापडला की त्यांचं लग्न आधीच झालं होतं गंगांबिकेशी. गंगांबिका ही सुद्धा एक चांगला वारसा घेऊन आलेली होती. बलदेव मंत्र्याची ती मुलगी होती, त्यामुळे तीही सुसंपन्न होती सगळ्या दृष्टीने. म्हणून तिची अनुमती घेणं अतिशय आवश्यक होतं. म्हणजे त्या काळामध्ये 2 पत्नी किंवा 3 पत्नी किंवा अनेक पत्नी करण्याचा रिवाज होताच. त्यात काही नाविन्य नव्हतं, वेगळेपण नव्हतं. नंतरच्या काळातही अनेक राज्यांनी तसे विवाह केलेले आहेत, पण बसवण्णांनी स्वतः तो निर्णय घेतला नाही आणि त्यासाठी अनुमती घेतली त्यांनी गंगांबिकेची आणि तिने अनुमती दिली. कारण तिला माहीत होतं की हा मोठा वारसा आहे, 2 घराण्यांचा वारसा आपल्याला मिळतो आहे आणि यातून बसवण्णांचं व्यक्तिमत्व आकारलं जाईल आणि त्यांना पुढे आपल्या कार्यात यश मिळेल याची खात्री त्यांना होती. असा एक भावसंबंध हा गंगांबिका आणि निलांबिका यांच्यामध्ये होता. दोघी बहिणीसारख्याच राहिल्या आणि दोघींनीही बसवण्णांच्या कार्यामध्ये फार मोलाचा वाटा उचलला होता. आता हे कार्य कोणतं होतं? राज्यकारभाराच्या पलीकडे बसवण्णांनी जो विचार मांडला तो विचार हा जगावेगळा विचार होता. का लिंगायत धर्म ही जी संकल्पना आहे की तिची उभारणी ज्या पायावर बसवण्णांनी केली तो पाया क्रांतिकारकाचा होता. तो पारंपरिक किंवा गतानुगतिक अशा प्रथा परंपरा मांडणाऱ्या एखाद्या सामान्य धार्मिक माणसाचा तो वारसा नव्हता. खऱ्या अर्थाने ती धर्मक्रांती होती आणि धर्मक्रांती झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही असा एक सिद्धांत आहे. आणि समाज परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला धर्माची चिकित्सा करावी लागते याबद्दलही विचारवंत सांगत राहतात. कारण धर्माच्या रूपामध्ये सतत परिवर्तन होत राहते, पण अनेक लोक समजतात की धर्मामध्ये परिवर्तन होत नाही, धर्म अपरिवर्तनीय आहे असा समज अनेकांचा आहे. पण असं करणारे लोक, असं सांगणारे लोक सतत धर्माच्या रूपात परिवर्तन करीत राहतात आपापल्या सोयीनुसार. जे आपल्या सोयीचं आहे ते मांडत राहतात आणि त्यामुळे ते कोणाची पर्वा करत नाही, आपल्याला अनुकूल ते मांडत राहतात. त्यामुळे धर्मामध्ये तसंही परिवर्तन होतच राहते, धर्मात विकृती येत राहतात. म्हणजे त्या दूर करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे.
पण ती हिंमत कोणी यासाठी करीत नाही की धर्म हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि इतक्या वर्षापासून चालत आलेली गोष्ट कशी काय बदलायची हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि ती कोणी करायचं. आता जो धर्म तेव्हा प्रस्थापित झाला होता तो शैव संप्रदायाशी संबंधित होता. शैव आणि वैष्णवांचे झगडे मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात होत होते आणि जी पार्श्वभूमी बसवण्णांना लाभली ती जैनांची होती. बौद्धांचा प्रभाव ओसरत चाललेला होता. अशा काळामध्ये बसवण्णांनी जो विचार मांडला तो बुद्धाच्या विचाराला अनुसरण होता, ज्यामध्ये प्रथा आणि परंपरांचा विरोध तर होताच, अंधश्रद्धांचा विरोध होता. श्रद्धांना नवीन झळाळी आणण्याचा तो काळ होता आणि कर्मकांड बोकाळत चाललेले, तंत्र धर्म हा वाढलेला, अंधश्रद्धेच्या गर्तेत लोक पडलेले आणि त्यामुळे त्यांचं मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या प्रकारचं शोषण सुरू होतं. हे शोषण करणारा एक पुरोहितांचा वर्ग त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. अशा काळामध्ये पुराणातल्या कथा तर जशा त्या तशा स्वीकारून त्याच आपण मांडत राहणे यात काही बसवण्णांना स्वारस्य वाटलं नाही. म्हणून त्यांनी पारंपरिक पुराणकथा नाकारल्या, पारंपरिक ईश्वरही नाकारला आणि तो ईश्वर नाकारण्यातून त्यांनी दुसरा पर्याय जो दिला तो इतका सक्षम पर्याय होता, सर्वांना परवडणारा, सगळ्यांना रुचणारा. इष्टलिंग ही जी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यातून ईश्वर आपल्या जवळच आहे, आपल्याला कुठे जायची गरज नाही आहे, तीर्थक्षेत्रात जायची गरज नाही, मंदिरातसुद्धा जायची गरज नाही, दान पुण्य व्रत अनुष्ठानं करायची गरज नाही, फक्त मनापासून त्या आपल्या मनातल्या ईश्वराला स्मरण करा. असा एक वेगळी ईश्वर संकल्पना बसवण्णांनी मांडली होती. ही निश्चितच क्रांतिकारक होती. जैन हे मुळात ईश्वर न मांडणारे, बौद्धसुद्धा ईश्वर न मांडणारे, पण पुढच्या काळामध्ये त्यांनी जैनांनी जसं महावीरालाच ईश्वर मानलं तसं बौद्धांनी बुद्धालाच ईश्वर मानलं. त्यामुळे व्यक्ती ह्या ईश्वरासारख्या मानल्या गेल्या आणि पुढे मग ईश्वराच्या सगळ्या बऱ्या वाईट संकल्पना त्याला जोडल्या गेल्या आणि मग माणूस गतानुगतिक अशा प्रथा परंपरांच्या आहारी गेला. हे सगळं बसवण्णा पाहत होते. त्याचा धर्मग्रंथांचा अभ्यास होता, जुन्या लिपींचा अभ्यास होता आणि त्यामुळे त्यांना सर्व काही त्या धर्मग्रंथांचं जे गुह्य आहे, रहस्य आहे, ते त्यांना चांगल्यापैकी माहीत होतं. म्हणजे एक जाणकार असा हा विचारवंत मंत्री हा बिज्जलाला लाभला होता. पण बिज्जलाला त्यांचा विचार कितपत पटला असेल हा एक प्रश्नच आहे. कारण हे जे नातं होतं, खरं म्हटलं म्हणजे निलांबिकेमुळे हे नातं जुळलं होतं. त्यानुसार बिज्जलाचे जावई म्हणून बसवण्णा होते. पण जेव्हा विचार मांडण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या शत्रुत्व आलं आणि ते शत्रुत्व इतकं टोकाला गेलं की शेवटी त्यात कल्याण क्रांती घडली आणि बसवण्णा, निलांबिका आणि गंगांबिका आणि अक्कनागा हे सगळ्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या विचारक्रांतीमध्ये विचारपत्नी म्हणवणारी निलांबिका ही बसवण्णांच्या सोबत राहिली. तिने हे पाहिलं ना की बिज्जल आपला भाऊ आहे, तो राजा आहे, तो चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याच्या विरोधात उभं राहण्याची तयारी तिने दाखवली आणि तिला यश आलं. अशा तऱ्हेने निलांबिकेचं जे चरित्र आहे हे उज्ज्वल आहे आपल्या सगळ्या दृष्टीने. एक पती पत्नीशी कसा वागतो, एक पत्नी पतीशी कशी वागते, दोघांमधले परस्पर संबंध कसे असतात, त्यांच्या सामरस्य कसं असतं याचा आदर्श आपणाला या निलांबिकेच्या वचनातून दिसतो. स्वतः बसवण्णांनी सुद्धा निलांबिकेचं जे वर्णन केलं आहे, पृथ्वीतील सुंदरी सगळ्यात सुंदर असं म्हटलं आहे. म्हणजे आपली पत्नी तर सुंदर असतेच, पण ती सुंदर आहे म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते आणि हे 12व्या शतकात 800 वर्षापूर्वी बसवण्णांनी ती हिंमत दाखवली. त्यामुळे एक आधुनिक काळ जो आज आपल्यापुढे आहे तो आपल्या 8 वर्षापूर्वीच बसवण्णांनी जिवंत केला आणि एक आदर्श घातला की पती पत्नीचं नातं हे कसं मैत्रीचं असलं पाहिजे, जिव्हाळ्याचं असतं, निवड शारीरिक आकर्षणाचं नाही तर ते वैचारिक आकर्षणाचं. हे सौंदर्य नुसतं रूपाचं नाही तर हे विचाराचंही सौंदर्य निलांबिकेत होतं म्हणून त्यांनी तिला स्वरूप सुंदरी म्हटलं आहे. निलांबिकेचा उल्लेख माईदेवी असंही काही लोकांनी केलेला आहे. निलांबिकेला नीललोचना, नीलम्मा असंही म्हटलेलं अनेक ग्रंथामध्ये दिसतं. तर अशा तऱ्हेने ही निलांबिका ही अनुभव मंटपामध्ये, कल्याणमध्ये अनुभव मंटप जो होता त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या जातीचे, सगळ्या आर्थिक स्तराचे, सगळ्या सामाजिक स्तराचे जे विद्वान लोक एकत्र येत असत
अल्लमप्रभूंच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं जात असे. तर अक्क महादेवीसारखी एक योगी म्हणजे खऱ्या अर्थाने योगिनी ती होती, तीसुद्धा त्या ठिकाणी होती. ह्या सगळ्यांचं स्वागत करणं, आतिथ्य करणं हे काम गंगांबिका आणि नीलांबिका दोघीही करायच्या. आणि सोबतच सगळ्या शरणांना खायला प्रसाद द्यायचा असेल आणि ज्या महिला येत असत, महिला शरणी येत असत, त्यांना शिक्षण द्यायचं, हे काम नीलांबिका करत असे. म्हणजे सेवाही करायची आणि संस्कारही करायचा, अशा प्रकारे दुहेरी जबाबदारी नीलांबिकेवर अनुभव मंडपामध्ये होती. आणि त्यासाठी त्यांनी जी काही वचनं निर्माण केलेली आहेत, त्या वचनांची संख्या एवढी मोठी आहे की अक्क महादेवीच्या खालोखाल हे नीलांबिकेचं नाव येतं की सगळ्यात जास्त वचनं त्यांनी निर्माण केलेली. महिलांना शिक्षणाचा अधिकारच नाही असं म्हणणारा जो काळ होता, त्या काळामध्ये महिलांनी स्वतःही शिकायचं आणि दुसऱ्याला शिकवायचं, अशा प्रकारचा आदर्श नीलांबिकेनी, गंगांबिकेनी आणि अक्क महादेवींनी आपल्यापुढे मांडला. नीलांबिकेचं जे प्रेम होतं, जी माया होती, तर सगळ्या शरणांना त्या आईसारख्याच वाटत होत्या. स्वतः अक्क महादेवींनीसुद्धा नीलांबिकेला आई म्हटलेलं आढळते. अनेक वचनांनी आपल्या वचनामध्ये तिचा आई म्हणून उल्लेख केला. जसं बसवण्णांना ते आपला पिता मानत असत, तसं ते नीलांबिकेला आई मानत असत. असं हे आई आणि मुलाचं नातं शरणीमध्ये आणि नीलांबिकेमध्ये होतं. आणि त्यामुळे नीलांबिका ही खऱ्या अर्थाने बसवण्णांची विचारपत्नी होती. ती स्वतः घोषित केलंच होतं, पण खऱ्या अर्थाने ती होती. पत्नीची अनेक रूपं असतात, अनेक रूपं सांगितली जातात प्राचीन साहित्यामध्ये, पण हे एक रूप मात्र कुठेच आपण ऐकलेलं नसेल. विचारपत्नी हे रूप मात्र कोणत्याच साहित्यात, कोणत्याच इतिहासात आतापर्यंत सापडत नाही. ते आपल्याला बसव साहित्यात सापडते. आणि नीलांबिका यांनी जी वचनं लिहिली आहे, त्या वचनामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या. एकतर तिला दुःख आहे, स्त्री असल्याचे दुःख अनेक स्त्रियांच्या वाट्याला आलं. तिच्या वचनांची संख्या 288 सांगितली जाते आणि तिचं वचनांकित जे आहे ते संगय्य आहे. तर ती एकीकडे बसवण्णांची स्तुतीही करते, दुसरीकडे आपण स्त्री असल्याचं दुःखही व्यक्त करते. तिच्या एका वचनामध्ये म्हटलं आहे, का बरे मज जन्मास घातले या स्त्री जन्मामध्ये पुण्य नसलेल्या पापीस. पुण्य आणि पापाची संकल्पनात आलेली आहे, पण स्त्री जन्मामध्ये घातल्याचं दुःख जे व्यक्त केलं आहे नीलंबांनी, ते दुःख नंतरच्या काळात जवळपास 100 वर्षानंतर जनाबाईंनी व्यक्त केलं आहे. नामदेवांची जी अनुयायी होती, त्याला दासी म्हटलं जातं, पण ती अनुयायी होती. तर तिने स्त्रीजन्म म्हणूनही का न व्हावे उदास, असा एक आशा किरण दाखवला की केवळ स्त्रीजन्माला आलो म्हणून उदास कशाला व्हायचं. आणि ते हे औदासीन्य स्त्रियांच्या वाट्याला सातत्याने येतं, कारण आपल्या देशात बऱ्याच वर्षापासून मातृसत्ताक पद्धती नाहीशी झालेली आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती भारताप्रमाणे जगभर आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. त्यामुळे स्त्रिया शिकू शकत नाही, बोलू शकत नाही, सर्व चार चौघापुढे उभ्या राहू शकत नाही. अशा वातावरणामध्ये अनुभव मंडपामध्ये जमलेल्या सर्व विद्वानांच्या पुढे नीलांबिका बोलते आहे. एकीकडे ती स्त्रियांचं दुःख सांगते. ती व्यक्तिगत दुःख नाही आहे, तिचं दुःख म्हणजे सगळ्या स्त्रियांचं, जगातल्या सगळ्या स्त्रियांचं दुःख आहे. पण एखाद्या स्त्रीला जर चांगला सहकारी मिळाला नवरा म्हणून आणि तो तिची सुखदुःख वाटून घेत असेल, तिच्या भावना समजून घेत असेल, तर तिचा आनंद किती मोठा असेल. म्हणून ती बसवण्णाची पत्नी म्हणून तिचा आनंदही व्यक्त करते. तिने पुढे असं म्हटलं आहे, बसवाच्या अनुभवामुळे माहिती मिळून मी विचारपत्नी झाले हो. म्हणजे चांगल्या नवऱ्याचा, विचारवंत नवऱ्यासोबत राहून मलाही जो विचार आत्मसात करता आला, हा आनंद वेगळा आहे. म्हणून ती आपलं सर्वस्व बसवण्णाच आहे असं ती म्हणते. आणि तिला जे बोलायचं, तिला लोकांना सांगायचं, तर ती म्हणते, आपण समजा एकांतात स्थिर झालो, आपलं मन स्थिर झालं, तर कोणाला काही सांगायची गरजच नाही, आपलं मनच आपल्याला सांगत राहतं. म्हणून अशा अनेक तिच्या वचनांमध्ये तिच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. बसवण्णा आणि नीलांबिका यांचं दाम्पत्य जीवनाबद्दल अभ्यासकांनी खूप लिहून ठेवलेलं आहे. म्हणून ते जेव्हा बसवण्णाशी तिची भेट होत नसेल किंवा दूर गेले असतील काही काळ, तर अशा वेळेस बसवण्णांचं जो विरह आहे तो व्यक्त करणारी काही वचनं नीलंबांनी व्यक्त केली आहेत. त्या वचनाचाही उल्लेख अभ्यासकांनी केला आहे. अधिक तेजोमय बसवा, अनादि तत्वमूर्ती तूच बसवा,
मज लिंगही तूची बसवा, मज संगही तूची बसवा, मज प्राणही तूची बसवा, मज प्रसादही तूची बसवा, मज प्रभामूर्तीही तूची बसवा, मज संगय्याही तूची बसवा. म्हणजे आपल्या मनातली जी आराध्य दैवत आहे ते सुद्धा आपला पतीच आहे. आणि जे काही तत्त्वज्ञान आहे, जीव आहे, आपल्या शरीराला लागणारा प्रसाद आहे आणि ज्ञान देणारा तेज आहे, हे सर्व काही तुझ्यामध्येच आहे असं ती या वचनावरून व्यक्त करते. तिच्या अनेक वचनांमधून तिने बसवण्णांना काय काय म्हटलेलं आहे, तो गुरुही म्हटलं आहे. गुरु आहे श्री गुरुच आईवडील होऊन, लिंगचं पती होऊन, जंगमत सासू सासरे होऊन, शिवभक्तचं नातेवाईक होऊन, सत्य सदाचार नावाच्या घरी पाठविले म्हणून शरणसती हे नाव खरे ठरले. एकीकडे ते विचारपत्नी स्वतःला म्हणते आणि दुसरीकडे शरणसती म्हणते. असेल तशी मी राहीन, मागे पुढे न पाहता नांदेन, अंगाची संगत जाऊन अंग नाहीसे झाले हो. ते अंग नाहीसे झाल्यावर अणोरणीयान महतो महियान. अणूपेक्षा, आता हा जो श्लोक आहे उपनिषदामधला आहे आणि अनेक ठिकाणी वचन साहित्यात आपल्याला आढळतो. तुकारामांच्या एका अभंगाती हा या श्लोकाचा एवढा भाग आलेला आहे. अणुरणीया थोकडा तुका आकाश एवढा. म्हणजे इतका लहानात लहान आहे की अणुपेक्षाही, अणु आणि रेणूपेक्षाही लहान, आणि मोठा इतका आहे की आकाशा एवढा. अणुरणो रणीयान महतो महियान. म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यातला मोठा ही होण्याची क्षमता आपल्यात आहे, अशा प्रकारचा विचार येत आहे. मन जाणून ते मन परतत्व जाणून मी जगले हो, मी इह पराचे संबंध तोडून सुख विसुख प्रसन्नरूप झाले हो. तो आनंदाचा अनुभव आहे. जेव्हा आपण आपलं शरीर, आपलं मन त्याच्या पलीकडे जाऊन व्यापक व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान होते. पुस्तकी ज्ञान म्हणजे ज्ञान नाही. ही जी अनुभूती आहे की लहानात लहान होणे, मोठ्यात मोठा होणे, आपल्या सगळ्या भावना, आपल्या वासना या विसरून जाणे, अशा प्रकारची अनुभूती त्या निलंबांनी आपल्या ह्या वचनामधून व्यक्त केली आहे. पुढे बसवय्याबद्दल ती सांगते, हा केवळ आपला नवरा नाही, अंगाचा सांगाती नव्हे आमुचा बसवय्या, प्राणाच्या भ्रमातला नव्हे आमुचा बसवय्या, या दोहींचा संबंध तोडून उपमातीत झाला आमचा बसवय्या, संगयामध्ये लीन होऊन निराळ प्रसन्न मूर्ती झाला आमचा बसवय्या. म्हणजे तिच्याच भावविश्वामध्ये बसवण्णांचं जे स्थान आहे ते सर्वस्वच आहे. तिचा ईश्वरी आहे, तिचा प्राणसुद्धा आहे, प्रसादसुद्धा आहे, सर्वस्वच आहे. म्हणजे बहुतेक वचनांमध्ये बसवण्णाबद्दल तिने ज्या भावना व्यक्त केल्या आहे त्या विरहगीतातून जशा व्यक्त झाल्या तशाच प्रेमाच्या भावनेतून त्या व्यक्त झालेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या भावना आहेत. विरह भावना ही प्रेमातूनच निर्माण होते आणि प्रेम हे सर्वस्वच आहे. हे जे स्त्री पुरुष नातेसंबंध किंवा पती पत्नी नातेसंबंध ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा ती बसवण्णांच्या विचारांचं विश्लेषण करते. आता यातल्या बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत तत्त्वज्ञानातल्या, ह्या अनेक आपल्याला वचनामध्ये आढळते. एक कल्पना आहे अंडज. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण झालेली. अंडजाची कल्पना केल्यावर त्या अंडजाचे रूप म्हटले नसल्याने संगय्या गुरु बसव माझ्या कायेमध्ये हातातील तरवारीगत असे. म्हणजे प्राण्यांचे 4 प्रकार परंपरेने मानले आहेत. अंड्यामधून जन्म झालेला पक्षी अंडज, गर्भातून निर्माण झालेला जारज आणि घामातून झालेला स्वेदज, आणि एक प्राण्याचा प्रकार आहे उद्भिज म्हणजे जमिनीतून वर आलेला. हे 4 प्राण्यांचे जीवाचे प्रकार मानले आहेत. त्यात अंडज म्हणजे पक्षी. आता अंडजाचं, आपण एक माणूस एक पक्षीच आहे, पण ती म्हणते की आता बसवण्णा माझ्या शरीरातच इतका समरसलेला आहे की तो कसा आहे, तर ज्याप्रमाणे हातातली तलवार असते तशी. हातातली तलवार ही जशी आपलं रक्षण करते त्याप्रमाणे बसवण्णा माझं रक्षण करतो. पुढे एका वचनामध्ये नीलांबिका म्हणते, अंडज नष्ट केलेल्या बसवा, पिंडज नष्ट केलेल्या बसवा, आकार नष्ट केलेल्या बसवा, निराकार नष्ट केलेल्या बसवा, संगत नष्ट केलेल्या बसवा, निस्संगत नष्ट केलेल्या बसवा, संगयामध्ये एक झालेल्या बसवा. तिचं सगळं भावविश्वच बसवण्णा आहे.
म्हणून ती सगळ्या क्षेत्रात सगळ्या रूपात त्यांना पाहते. पुढे तीच प्रतिमा पुन्हा आलेली आहे. अंडातून एका आकाराचे रूप झाले, त्या आकाराच्या रूपातून एक तऱ्हेच्या मूर्तीची भक्ती आली, त्या भक्तीचे सुख विसुख होऊन दिसले, विसुख वितृप्ती पाहून डोके वर काढे, मूर्तीचे मुख फुलून सुखामध्ये निश्चिन्न झाले हो. म्हणजे भक्ती आली की मूर्ती आलीच ना. भक्ती करायची असेल एखाद्या घटकाची तर मूर्ती समोर पाहिजे. तर ही मूर्ती कोणती? तर पुन्हा ती म्हणते की भक्तीमध्ये सुख असते, पण त्या सुख कशात असते? तृप्तीमध्ये असते. आपल्याला समाधान असेल तरच खऱ्या अर्थाने भक्ती असते. आणि मूर्तीचं मुख पाहिलं की आपण आकर्षित होतो. तेव्हा त्या मूर्तीच्या मुखाकडे पाहून मी स्वतः निश्चल्य झाले, म्हणजे निराकार झाले. म्हणजे मला आकाराच्या पलीकडे जाता आलं. पुढे आणखी मुखाचाच संदर्भ आलेला आहे एका वचनामध्ये. अधोर वक्त अजात वक्त्र, वक्त्र म्हणजे तोंडमुख, शक्य नसल्यास समयाचार वक्त्र, संभवाचा विवेक जाणून सद्योन्मुक्ती प्राप्त करण्या, व्यर्थ शरीराचा भ्रम सोडविला की हो तुम्ही बसवा, तू तृप्त झालास तरी मी तृप्त न होई बसवा, संगण्य बसवा मूळ करता मी तुझला. अशा तऱ्हेने बसवण्णांचं सगळं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःमध्ये विलीन करून घेतलं आणि आपल्या सगळ्या भावभावना त्यांच्याशी एकरूप करून घेतल्या. म्हणजे पती पत्नीच्या सामरस्याचा हा साक्षात्कार या वचनामधून आपल्याला होतो. आता पुढे आणखी एक महत्त्वाची गोष्ट तिने सांगितली लिंगबद्दलची. लिंगायत धर्मामध्ये इष्टलिंगाला जे महत्त्व आहे, लिंग शब्दाचा अर्थ होतो चिन्ह, म्हणून या ठिकाणी चिन्ह शब्द आलेला आहे. ज्ञान जाणिल्यावरी चिन्ह विसरलेच पाहिजे. म्हणजे त्या लिंगाच्या चिन्हाच्या पलीकडे सुद्धा आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे तिथे आपण थांबलो तर मग ज्ञान थांबून जाईल, ज्ञानाला अडथळा येईल. म्हणून एकदा ज्ञान झालं सर्व गोष्टीचं, अवतीभोवतीच्या विश्वाचं, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं, स्वतःच्या रूपाचं, तर आपल्याला मात्र या लिंगापासूनही पुढे गेलं पाहिजे. ज्ञान प्राप्त झाल्यावरी मी प्रसन्न मूर्तीच प्राप्त केले हो. ती म्हणते मला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे प्रसन्न मूर्ती जी बसवण्ण आहे ती मला मिळाली. मी दोन्ही नष्ट करून निराभारी झाले हो, निर्मळ आत्मतत्व पाहून मुक्ती पदवी प्राप्त केली हो संगय्या. म्हणजे अशा तऱ्हेने ज्ञानाच्या मार्गाने गेल्यावर माणूस निराकार निर्विकार होतो. ही जी भावना आहे, हा अनुभव आहे, ही अनुभूती या वचनामधून तिने व्यक्त केली आहे. आता ती सर्वात ज्ञानी जो पुरुष होता अनुभव मंटपामध्ये तो अल्लमप्रभू. अल्लमप्रभूचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानामुळे बसवण्णांनी त्यांना अनुभव मंटपाचा अध्यक्ष केला. आता त्या अल्लमप्रभूच्या सान्निध्यात राहिल्यावर जे ज्ञान आपल्या नीलममाला झालं, म्हणून ती असं म्हणते अल्लमाच्या परंपरेतील मी असे, अजात शरणांच्या परंपरेतील असे मी, अप्रतिम शरणांच्या परंपरेतील असे मी, आगमानंदीच्या परंपरेतील असे मी कोणत्याही देशातील असले तरी काय झाले, मी अंतःस्थळी असले म्हणून काय झाले, संगय्यामध्ये बसव स्वयंलिंगी झाला हो. आता या वचनामध्ये दुसऱ्या पदामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये अजात शब्द आला आहे. फार महत्त्वाचा शब्द आहे. अजात म्हणजे जातीविरहित. विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आपलं एक गाव आहे, आता मला नेमकं नाव आठवत नाही त्याचं, मंगरुळ दस्तगीर. या गावामध्ये गणपती महाराज म्हणून एक महाराज होऊन गेले. नाव आहे थोडंसं पारंपरिक, पण या माणसांनी जातीच्या पलीकडे, आता हे 100-150 वर्षापूर्वी गोष्ट, अलीकडली गोष्ट आहे, जातीच्या पलीकडे माणसाला जाता यावं म्हणून अजात संप्रदाय नावाचा संप्रदाय निर्माण केला. जात विसरून जायचं. जे कार्य 800 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी, महात्मा बसवण्णांनी हे कर्नाटकात केलं, ते कार्य त्यांच्यानंतर 700 वर्षानंतर, आतापासून 100-150 वर्षापूर्वी हे गणपती महाराजांनी केलं आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं अजात संप्रदाय. ज्या संप्रदायात जात नसेल, जातीच्या पलीकडे जाता आलं पाहिजे आणि कोणालाही कोणत्याही जातीकडे सहजपणे जाता आलं पाहिजे. त्यासाठी विवाहसुद्धा झाले, रोटीबेटी व्यवहार झाले पाहिजेत. अशा प्रकारचं एक प्रात्यक्षिक काम जे आहे ते अजात संप्रदायाने केलं. या ठिकाणी अजात शब्द आला म्हणून मला आठवलं ते, कारण बसवण्णांचं काम
कल्याण क्रांतीनंतर संपलं असं अनेकांना वाटतं की त्या दहशतीमुळे लोक मागे गेले, माघार घेतली अनेकांनी, असा समज आहे. पण तसं झालं नाही, कारण त्यांच्या प्रेरणेतून अनेकांनी आपापल्या परीने काम केलं आहे. फक्त त्याला उजाळा देणारे लोक आता नाही आहे फारसे, म्हणून त्याला आपण उजाळा दिला पाहिजे. तर अशा ठिकाणी ते म्हणतात आगमानंदीच्या परंपरेतील असं, म्हणजे आगम परंपरा भारतातली फार जुनी परंपरा आहे. शरणांची परंपराही जुनीच आहे, ती अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत जाते. आपण श्रमणांची परंपरा म्हणतो. श्रमण हा शब्द कष्ट करणाऱ्या लोकांशी संबंधित आहे. आणि बसवण्णांचा जो कायकवे कैलास हा सिद्धांत आहे, हा कष्टकरी लोकांना प्रतिष्ठा मिळण्याकरता केलेला एक प्रात्यक्षिक प्रयत्न म्हणून आहे. तर ही जी परंपरा आहे कष्ट करणाऱ्या लोकांची, ती समतेची परंपरा आहे. श्रमणचा दुसरा अर्थ होतो समता. तर अशी ही शरणांची परंपरा, त्या परंपरेची मी पाईक आहे, त्यातली एक मी आहे, असं या ठिकाणी आपली निलम्मा म्हणते. ती म्हणते मी आता कोणत्याही ठिकाणी शेवटल्या स्थळी गेली असली तरी काय झालं की माझ्या मनामध्ये बसव आहे. बसव हा स्वयंलिंगी आहे, स्वतःशीच लीन झालेला. आता ती तसंच ज्या शरणांचा तिचा सहवास झाला आहे त्या सगळ्या शरणांचा उल्लेख ती करते आहे. अल्लमाचा सहवास, अजगण्णाचा सहवास, ककय्याचा सहवास, चिकय्याचा सहवास, सर्वांचा सहवास, मुख्यांचा सहवास, मुनींचा सहवास, माननीयांचा सहवास, यतींचा सहवास, संगय्या माझा सहवास, माझ्या बसवय्याचा सहवास. म्हणजे सगळ्या शरणांना ती आपल्या लेकरासारखं वागवते. म्हणून ती म्हणते की सगळ्यांचा सहवास मला घडलेला आहे. आता ती पुढे अनुभव मंटपाचा उल्लेख करते. निशून्य मंटपामध्ये राहून मी ज्योत लागलेल्या कापरागत झाले हो. म्हणजे कापराला एकदा ज्योत लागली की कापराचं कापूर पण ते शिल्लक राहत नाही, ते संपून जातं. तशी माझी अवस्था झाली. कापरास ज्योत राख उडून जाऊन सुख विरघळले हो. म्हणजे कापरात राख विरघळून जाते आणि शेवटी सुख जसं राख उडून जाते त्याप्रमाणे सुख विरघळून जातं. सुख विरघळून सुख निर्द्वंद होऊन निरूप सुरूप झाले हो संगय्या. म्हणजे आपल्या मानसिक अवस्थेचं ती वर्णन करते आहे. पुढे ती म्हणते मी निष्ठावंत नसे हो, मी निष्ठा नसलेली कर्मी झाल्या कारणे माझी सुखाची तृप्ती टिकू शकली नाही हो. मग पतिनामाची जाणीव शक्य न झाल्या कारणे संगयामध्ये बसवास म्हणून जगले हो. तिचं सगळं भावविश्व हे बसवण्णांच्या अवतीभोवती आहे. पुन्हा ती बसवण्णांचं महत्त्व सांगताना मी भक्त नव्हे, मी विरक्त नव्हे, मी आत्मसुखी नव्हे, मी बसवाची मूर्ती पाहून जगले हो संगय्या. म्हणजे मला अवतीभोवतीच्या कोणत्याही भौतिक ईश्वराची गरज नाही, भौतिक भक्तीची गरज नाही. बसवण्णासोबत असल्यामुळे माझं सर्व काही तेच आहेत. आता पुढे आणखी स्वतःबद्दल तिचं आत्मकथन फार महत्त्वाचं आहे. हे आत्मकथन सगळ्याच जगातल्या स्त्रियांचं आहे. ज्या स्त्रियांना बसवण्णासारखा पती लाभला त्यांचा आहे. मी कुणीकडे हा संसार कुणीकडे, मी कुणीकडे ही काया कुणीकडे, मी कुणीकडे हे आत्ममहत कुणीकडे, संगय्या कुणीकडे, बसव कुणीकडे, मी कुणीकडे. म्हणजे असं तिचं जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं जे काही वर्णन आहे ती करते की संसार तर तिला आहेच, संसार करून ती सगळं करते आहे. कारण लिंगायत धर्मामध्ये सर्वच शरणांनी संसार सोडला नाही, आपली कर्तव्य कर्म सोडलेली नाही. म्हणजे घरदार सोडून अगदी गावाच्या बाहेर जंगलात राहणे, पहाडात राहणे, मग तिथे ध्यानधारणा करणे, ईश्वराचा शोध घेणे, अशा प्रकारच्या संकल्पना लिंगायत धर्मामध्ये नव्हत्या. आणि त्यांना प्रतिष्ठाही कधी मिळालेली नाही. कारण जिथे कायकवे कैलास नावाची संकल्पना आहे, दासोहसारखी कल्पना आहे, त्यामध्ये जबाबदाऱ्या सोडून बाहेर पळून जाणे हा प्रकारच नाही. म्हणून ती म्हणते की माझं शरीर, माझ्या शरीराच्या गरजा ह्याही आहे, माझा संसार, संसाराच्या जबाबदाऱ्या ह्याही माझ्याकडे आहे आणि ह्या सगळ्या मी सांभाळते असं तिला म्हणायचं आहे. कोणाची संगत मज स्वयं नव्हे, कोणाचे मिंदेही मज स्वयं नव्हे, कोणाची संगत करून मी किती किती काळ शिणू हो. माझी संगत इहपरामध्ये मिंद्याची संगत नव्हे हो, माझी संगत स्वयंलिंग संबंध हो संगय्या. म्हणजे अशा तऱ्हेने ती सगळ्या अवतीभोवतीच्या आपल्या सहकाऱ्यांशी ती
एकरूप झालेली आहे. पुढे तिने त्या एकरूपतेचं आणखी वेगळ्या तऱ्हेने वर्णन केलेलं आहे. ती म्हणते, मज काय आता आमचे यजमान लिंगैक्य झाल्यावर माझं काया नसे, माझं प्राण नसे, माझ्या हृदयाचा मिंधेपणा तोडून टाकून परिणाम प्रसारी झाले हो मी. म्हणजे बसवण्णांचं लिंगैक्य झाल्यानंतर तिचं अस्तित्व संपल्यासारखं तिला वाटते, कारण तिच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा भाग सर्वच भाग हा बसवण्णा असल्यामुळे बसवण्णा केल्यानंतर मग तिला असं वाटते की आता मला शरीरही नाही, मला प्राणही नाही, आता माझं जे काही आहे अस्तित्व ते अस्तित्व म्हणजे बसवण्णाच आहे. मज इथे काय काम बसवा बसवा मज त्याचे काय चिन्ह बसवा. मी बसवा चाललेल्या भक्तिस्थलामध्ये राहून भक्तिस्थल बसवामध्ये चिन्हासह नष्ट होऊन मी बसवाच्या शिलचरणी ज्योतीचा स्पर्श झालेल्या कापरागत विलीन झाल्यावर संगय्या. ज्याप्रमाणे कापराला ज्योत लागल्यावर कापराचं अस्तित्व संपून जाते ज्योतीसकट, त्याप्रमाणे माझे अस्तित्व आता बसवासोबत संपलेलं आहे असं ती पुन्हा सांगते. मज या प्राणाचे लक्षण नसे हो, मज प्राणप्रसाराचे लक्षण नसे हो, मज अंग निरंगाचे लक्षण नसे हो, मज विशेष असा योग्य क्रम नसे हो, मज प्राणपरिणामाची अनुकूलता नसे हो संगय्या. म्हणजे आपलं शरीर, आपला प्राण, आपलं अस्तित्व, आपल्या भावना या सगळ्या त्या बसवण्णाशी त्या निगडीत करतायत. आणि ती एक तत्त्वज्ञान सांगते, आपल्या जगण्याचं तत्त्वज्ञान. मज कुठेही न दिसे इह पराची सिद्धी. इह म्हणजे भौतिक लोक, आपण जगतो तो 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 परिसर, आणि पर म्हणजे मृत्यूनंतर काहीतरी स्वर्ग किंवा नरक काहीतरी आपल्याला मिळणार आहे अशी जी कल्पना आहे. तर ती म्हणते मला याची गरज नाही. म्हणजे इह आणि परलोक यातला भेद ती करत नाही. मज काही न दिसे मूर्तीचे मिंधेपण, म्हणजे मूर्तीच्या भोवती लोटांगण घालणाऱ्या लोकांचं मिंधेपण, त्यांची लीनता, त्यांची लाचारी ही माझ्यात नाही. मज काही न जाणवे इष्टलिंगाचा प्रसाद. म्हणजे इष्टलिंग ही संकल्पना इतकी महत्त्वाची आहे की तिच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न ती करते. इहलोकाचा संबंध निर्मलाकार झाला हो संगय्या. इहलोक आणि परलोक या भेदाच्या पलीकडे ती गेलेली आहे. तिची जी एक मानसिक जी अवस्था आहे, अतिशय उदात्त अवस्था आहे. त्या उदात्त अवस्थेचं वर्णन करताना तिला सतत पुन्हा जाणीव होतेच आपल्या स्त्रीत्वाची. म्हणून ती म्हणते, का मज जन्मास घातले स्त्री कुणामध्ये, पुण्य नसलेल्या पापीस मी इहपरास दूर असे हो, माझे नाव स्त्रीनाम असे हो. मी श्रीमंत असलेल्या वस्तूची वधू झाल्या कारणे, संगय्यामध्ये बसवय्याची वधू झाल्या कारणाने मज स्त्रीनाम नसे हो. म्हणजे एकीकडे ती म्हणते की मी स्त्री आहे, ह्या स्त्रीत्वाच्या मर्यादा मला आहेतच, ह्या आणि परलोकाचे पलीकडे मी आहे, पण तिला एक समाधान आहे की मी अशा महामानवाची स्त्री आहे की जो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, सगळ्या दृष्टीने श्रीमंत आहे. म्हणून अशा बसवय्याची मी वधू झाल्याने आता मला माझं स्त्रीत्वही संपलेलं आहे. एकीकडे स्त्रीत्वाच्या मर्यादा सांगताना ती किती लाचार असलेलं स्त्रीत्व आपल्याला मिळालं आहे ते दुःखही व्यक्त करते. कारण आपण अवतीभोवती पाहतो की स्त्रियांना फार सन्मानाने कोणी वागवत नाही. अनेक स्त्रिया लाचारी पत्करतात आणि त्यातच धन्यता मानतात, आणि भारतीय नारी वगैरे तिला आदर्श मानतात लोक. पण ती म्हणते की ठीक आहे, हे असेल कोणाच्या वाट्याला आलेलं, पण माझ्या वाट्याला आलं नाही, कारण माझ्या वाट्याला बसवय्या आला आहे. आणि त्यामुळे माझं स्त्री हे नाव आहे ते सुद्धा संपलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वतःशी बोलत असताना तिच्या व्यक्तिमत्वातली जी घुसळण आहे आणि त्या घुसळीतून निर्माण झालेलं एक तत्त्वज्ञान तिने मांडलं सगळ्या स्त्रिया, जगातल्या सगळ्या स्त्रियांच्या पुढे. निवड हे निलांबिकेपुरतं सीमित नाही आहे, तर जगातल्या सगळ्या स्त्रियांपुढे आहे की तुम्ही विचार केला तर ह्या स्त्रीत्वाच्या मर्यादा टाकून देऊ शकता आणि योग्य अशा जोडीदाराच्या सोबत राहून तो समरस होत असेल, आपल्यात सामरस्य असेल, त्याच्या समतेचं तत्त्व असेल, तर आपल्याला त्याची मर्यादा बाधत नाही. काही उदाहरणं ती देते आहे. पछाडलेले हरण, पाकळ्यागत शिंगाचा सारंग, प्रकाशवान ससा हे तिन्ही प्राणी ठार करून स्वयंपाक करून संगय्या सरपून मी सुखी झाले हो. बसव अगणित मूर्ती हो इहपर नेता असे. म्हणजे प्राण्यांच्या वाट्याला आलेली ही अगतिकता जी आहे, ही अगतिकता मी नाहीशी केलेली आहे. ती म्हणते प्रकाशमान झालेला ससा, हे सगळे जे काही आपल्या मनात या प्राण्यांबद्दलच्या भावना आहेत, या प्राण्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवून
प्राणी म्हणजे या अर्थाने की आपल्या जे काही दोष आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या वासना आहेत, त्या पलीकडे करून मी संगयास अर्पण करून टाकलेले आहे. आणि बसव अगणित मूर्ती, हा अगणित मूर्ती म्हणजे श्रेष्ठ मूर्ती आहे. इहपर नेता, इह आणि परलोक दोघींचाही नेता आहे तो. कोणताही मार्ग न चुकणारी संगत, भ्रमनष्ट न होणारी संगत, अशी दुहेरी संगत शक्य झाली मज. मन नष्ट होनी देहाचा संबंध तोडणी, परमप्रसादी होनी जगले हो मी संगय्या. अशा तऱ्हेने आपला सगळा मार्ग, जगण्याचा मार्ग हा अतिशय प्रगत आहे असं ती म्हणते. आणि आपल्या ह्या प्रगतीत सतत बसवण्णांची साथ आहे. त्यामुळे मी कमी आहे, कुठेतरी माझ्यात उणीव आहे असं तिला वाटत नाही. ती व्यक्त करते आपल्या ह्या भावना. ती म्हणते, कशामध्येही रिक्तपणा न दिसे मज, कशामध्येही आकार न दिसे मज, कशामध्येही मूर्तीचे मुख न दिसे मज, संगय्यामध्ये बसव प्रसादी झाल्या करणारे. म्हणजे संगय्या हे वचनांकित आहे. तिच्या मुलाचे नाव संगय्याच होतं, जो मरण पावला लवकरच. तर ती म्हणते की आता माझं सगळं अस्तित्वच बसवामध्ये विलीन झाल्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही, कोणत्याही प्रकारचं रितेपण नाही, कोणत्याही प्रकारचा मला आकार नाही. मी कोणाचे अस्तित्व जाणू म्हणून विलाप करू हो बसवा, मी कशासाठी दुःख व्यक्त करू. आनंदमूर्ती बसवाचे रूप माझ्या करस्थळी प्रकाशवान झाल्यावर संगय्याचे मिंदे आम्हास काहो बसवा. म्हणजे स्वतः साक्षात बसवण्णा आपल्यासोबत असताना त्याच्या पलीकडल्या ईश्वराची साधना, त्याची प्रार्थना, त्याची उपासना करायची मला काय गरज आहे, असं ती पारंपरिक उपासना पद्धतीलाही विरोध करते आहे. मी कोणाच्या नावाची ओळख ठेवू बसवा, मी कोणाचे रूप सत्य म्हणू बसवा, मी कोणाचे बोल प्रस्थापित करू हो बसवा, मी कोणाच्या मनाचे सांत्वन करू हो बसवा. माझे सुखाकार मूर्ती बसवरूप झाल्यावर बज नाम नसे, रूप निरूप झाले हो संगय्या बसवरूप झाल्यावर. आता पुढच्या वचनामध्ये तिने म्हटलं आहे, मी कोणते लक्ष पाहू हो, मी कोणते ब्रह्म जाणू हो, मी कोणती तृप्ती जाणू हो, इच्छित अंगसुख पाहुनी सुखी झाले हो. मन नसे, तन नसे, आधाराचे सुख नसे, शुद्ध निष्कल तत्व नसे हो संगय्या, आत्मसुख संभाषण कुठे हो. नंतरचं तिचं वचन जे आहे, मी तुमची नव्हे हा मी अनिमिषय्याची, मी तुमची नव्हे हो मी अजगण्णाची, मी तुमची नव्हे हो हा मी प्रभुदेवाच्या अंशातली, मी तुमची नव्हे हो मी मादार चेन्नैयाच्या नात, मी नसे हो मी तुमची नसे हो मी प्रसादीच्या घरातली क्षुल्लक दासी, मी तुमची नसे हो संगय्या मी बसवण्णांच्या घरातील दासीची कन्या हो. मी कुणाचीही दासीने असेल तर ती बसवण्णाची. ज्याप्रमाणे नामदेवाची दासी म्हणून जनाबाईंनी स्वतःला घोषित केलं होतं, त्यांचं नातं हे भक्त आणि अनुयायांचं, आपल्या नेत्यांचं म्हणू की आपण आपल्या आदर्शाचं असं नातं होतं. स्त्री पुरुष पती पत्नी असं नातं नव्हतं. पण इकडे मात्र पती पत्नीचं नातं आहे. तरी स्वतः दासी या अर्थाने ती म्हणते आहे की मी सर्व काही करायला तयार आहे, नोकरी अर्थाच नाही. आम्ही आमचा वंश नसलेल्याशी संगत केली नाही, आम्ही आमच्या सम नसलेली मूर्ती पाहून कलियुग संपन्न झाले हो, सर्व समाचार पाहून सर्वशील जाणीले हो मी संगय्या. म्हणजे आम्ही आम्हाला वश झालेली संगत केली नाही, आमच्या सारख्या नसलेल्या लोकांशी सोबत केली नाही. कलियुगाच्या पलीकडे आम्ही गेलो, निर्मूल झाले ओहो, निराळंब झाले ओहो, निष्कंटक झाले ओहो, पुण्याचे फळ देऊनी शून्यासी मिसळले, ते शून्य निशून्य झाले हो, ते शून्य जाऊनी आत्मसुखी झाले हो मी. पुढे म्हणते आहे ती निलांबिका, निरूप रूपामध्ये लुप्त होऊन निरालंग झाले बसवामध्ये, निराळंब मूर्तीमध्ये निर्मल सुखी सुधा चाखले मी बसवा, अनुभवून बसवकुल नष्ट होऊन भ्रमनिरसन झाले हो संगय्या. म्हणजे एकंदर तिचं जे व्यक्तिमत्व आहे ते सामान्य स्त्रिया जे जीवन जगतात त्याच्या पलीकडलं आहे. सामान्य स्त्रिया ह्या शरण जातात, पण शरण जाताना आपलं अस्तित्व विसरून जातात. या ठिकाणी तिचं अस्तित्व विसरून जाण्याची कल्पना जी आहे ती बसवण्णांच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी समरस झाल्याची भावना आहे. त्यात लाचारी नाही, त्यात दुय्यम भावना नाही, त्यात समानतेची भावना आहे. म्हणून निलंबिकेकडे पाहताना आपण हा विचार केला पाहिजे की ती बसवपत्नी आहे, पण निवड सर्वसामान्य पत्नीसारखी नाही. काही लोकांनी तुलना केली आहे की गंगांबिकेपेक्षा ती थोडी वेगळी आहे. अशी तुलना तर नाही करतायत. आणि करताना काही लोकांनी ती गंगांबिका ब्राह्मण होती आणि
नीलम्मा ही क्षत्रिय होती असंही मत मांडलेलं आहे. तर खरं म्हटलं म्हणजे जातीच्या आणि वर्णाच्या पलीकडे गेलेल्या बसवण्णांच्या पत्नीबद्दल असा विचार करणं मला वाटते योग्य नाही. कारण हा जाती आणि वर्णाच्या पलीकडला विचार आहे. हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या पलीकडला विचार आहे. आणि हा विचार ज्यांनी अनुभवला, ज्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला, अनुभव मंटपामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं, अशा नीलम्माने एक आदर्श आपल्यापुढे ठेवला की पती पत्नी हे दोघंही एकाच विचाराचे असतील, समविचारी असतील तर आपल्याला खूप काही परिवर्तन करू शकतात. म्हणजे परिवर्तनशील चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी तर एक आदर्शच आहे नीलम्मा. म्हणून नीलम्माच्या ह्या विचाराकडे आपण त्या दृष्टीने पाहूया. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. शरणू शरण.